विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे आपण शिकत आहोत तुमच्या मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये डेरिव्हेटिव्ह. ओके, तर डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण तुमच्या डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन बघितली, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन बघितले, त्याच्यानंतर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन बघितले. म्हणजे रूल्स मध्ये आपण बघितलं की जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह असतील, दोन कंपोजिट फंक्शन असतील किंवा दोन नॉर्मल तुम्हाला फंक्शन दिलेले असतील आणि त्यांचा डेरिव्हेटिव्ह घेऊन अल्जेब्रा जर त्यांचा डेरिव्हेटिव्हचा अल्जेब्रा तुम्हाला करायचा असेल, म्हणजे ऍडिशन जर डेरिव्हेटिव्हची करायची असतील किंवा सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, तर ती कशा प्रकारे केली पाहिजे ते आपण बघितलं. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन कशा प्रकारे करायचं, ओके, ते आपण बघितलं होतं. त्याच्या दोन पद्धती आपण बघितल्या होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ती मला तुम्ही सांगा, त्याच्यानंतर आपण ठरवूया. ओके, तर बघा आता आपण आज सुरुवात करणार एक्सरसाइजला, तुमच्या एक्सरसाइज 1.1 ला. पण त्या अगोदर एक्सरसाइज सुरू करण्याच्या अगोदर बघा पेज नंबर 4 वरती, तुमच्या बुकच्या पेज नंबर 4 वरती एक पॉइंट तुम्हाला दिला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ सम फंक्शन्स, सम स्टँडर्ड फंक्शन. आता आपल्याला या जो चार्ट तुम्हाला दिला आहे त्याच्यामध्ये दिला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन जे काही आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला त्या चार्ट मध्ये, त्या टेबल मध्ये तुम्हाला दिलेले आहे. ओके, त्यात काही एवढं अवघड नाहीये. बघा पहिलं तुम्हाला दिलं आहे, त्यातलं पहिलं तुम्हाला दिलंय, जर तुमचा y f ऑफ x असेल, f ऑफ x ब्रॅकेट रेस टू n, हे जर तुमचं कंपोजिट फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल, ओके, कंपोजिट फंक्शन जर तुम्हाला दिलेलं असेल f ऑफ x रेस टू n, तर मग त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ते dy बाय dx कसं आहे, तर सोपं आहे, अतिशय सोपं आहे. काय हा n कुठे तो n इनटू तुमचा हा f ऑफ x रेस टू n मायनस 1 इतपर्यंत झालं, कारण आपण x रेस टू n बघितला होता, n इनटू x रेस टू n मायनस 1. ओके, x रेस टू n जर y असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह जे येतं dy बाय dx ते काय तर n x रेस टू n मायनस 1. तेच आपण केलं, ह्या पूर्ण फंक्शनला आपण x मानला. ओके, पण n x रेस टू n मायनस 1. पण इथे थांबून चालणार नाही, कारण याच्या आत मध्ये फंक्शन, हे तुम्हाला फंक्शन कोणतं दिलंय, कंपोजिट दिलेलं आहे. मग इनटू काय होईल, परत तुमचा f डॅश ऑफ x, f डॅश ऑफ x, म्हणजे हा जो आतला फंक्शन आहे तुमचा x, त्याचं परत तुम्हाला इनटू करून काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे तुमचं पहिलं आलं. ओके, दुसरं फंक्शन तुम्हाला दिलंय अंडर रूट ऑफ f ऑफ x, म्हणजे अंडर रूट मध्ये जर फंक्शन तुम्हाला दिलं असेल तर मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं येईल, तर ते डेरिव्हेटिव्ह तुमचं येईल, बघा अंडर रूट ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/2 अंडर रूट ऑफ x. ओके, काय आहे 1/2 अंडर रूट ऑफ x. तर याचं कसं येईल बघा, याचं पण त्याच प्रकारे काय आहे, अंडर रूट x चं 1/2 अंडर रूट ऑफ x येतं, परंतु इथे x व्हॅल्यू आहे तुमची f ऑफ x. ओके, हे कंपोजिट फंक्शन आहे म्हणून इनटू ह्या x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय f डॅश ऑफ x. ओके, काय तो f डॅश ऑफ x, म्हणून याला लिहिताना कसं लिहिलंय बघा, हा f डॅश ऑफ x म्हणजे आहे तुमचा f डॅश ऑफ x. ओके, सॉरी, ओके, f डॅश ऑफ x अपॉन 2 अंडर रूट ऑफ f ऑफ x, अशा प्रकारे हा तुमचा आला. ओके, पुढचं तुम्हाला दिलंय 1 अपॉन f ऑफ x रेस टू n, काय दिलंय 1 अपॉन f ऑफ x रेस टू ब्रॅकेट रेस टू n. मग असं जर असेल तर काय बघा 1 अपॉन x रेस टू n होता. ओके, काय होतं तुमचा 1 अपॉन x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह कसा होता, त्याच प्रकारे तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कसा शोधला होता आपण का, x रेस टू n म्हणजे काय x रेस टू मायनस n आपण त्याला म्हणतो. मग x रेस टू मायनस n असेल तर काय होतो मायनस n इनटू x रेस टू, बघा मायनस n इनटू x रेस टू मायनस n मायनस 1, अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो. ओके, त्याच प्रकारे तुम्हाला आता याचा पण करायचा आहे. मग काय येतं, फक्त x च्या ठिकाणी काय येईल तुमचा f ऑफ x रेस टू n, हे x च्या ठिकाणी काय आहे तुमचा f ऑफ x येतो, फक्त तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे काय होईल f ऑफ x रेस टू मायनस n होईल. ओके, f ऑफ x रेस टू काय होईल तुमचा मायनस n. मग असा असेल तर काय होईल मायनस n इनटू हा होईल तुमचा f ऑफ x रेस टू होईल तुमचा मायनस n मायनस 1 इनटू
एफ डॅश ऑफ एक्स. ओके, मग हा जो मायनस एन मायनस वन आहे, सॉरी हा मायनस एन मायनस वन हे फंक्शन आपण खाली घेऊ. ओके, हे जे फंक्शन आहे त्याला खाली कसं येईल तर बघा मायनस एन मायनस वन याच्यामधून जर आपण मायनस कॉमन काढला तर हा काय होईल एन प्लस वन. मग तो खाली जाताना काय होणार आहे तर फंक्शन तुमचं बघा मायनस एन ॲज इट इज मायनस एन आणि हा इंटू एफ डॅश ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स ॲज इट इज अपॉनला काय तुमचा अपॉनला आहे बघा हे फंक्शन तुमचं एफ ऑफ एक्स रेज टू काय होणार तुमचा मायनस एन प्लस वन. ओके, अशा प्रकारे तुमचं फंक्शन येणार आहे. मायनस म्हणता फक्त तुमचा हा वरती मायनस एन प्लस वन आहे, मायनस एन मायनस वन म्हणजे काय मायनस एन प्लस वन आहे, तो खाली येताना काय होईल तुमचा एन प्लस वन. अशा प्रकारे जे आपण डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड फंक्शनचे बघितलेले आहे त्याच प्रकारे हे स्टँडर्ड कंपोजिट फंक्शनचे सुद्धा तुमचे डेरिव्हेटिव्ह आहेत. ओके, बघा पुढचं दिले तुम्हाला sin f of x. sin म्हटलंय f of x जर फंक्शन असेल तर sin चा डेरिव्हेटिव्ह होतो तुमचा cos. ओके, हे पूर्ण टर्म तुमची x आहे म्हणून हा होतो तुमचा cos f of x इनटू या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय तुमचं f डॅश ऑफ x. ओके, पुढे तुम्हाला दिले cos f of x म्हटलंय, मग याचं या कंपोजिट फंक्शनचं cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin. ओके, आणि f of x चा डेरिव्हेटिव्ह हा तुमचा येईल f of x ॲज इट इज. ओके, आणि f of x चे डेरिव्हेटिव्ह तुमचं f डॅश ऑफ x. ओके, अशा प्रकारे अतिशय सोपं हे आहे. हे हा जो चार्ट तुम्हाला दिलाय कंपोजिट फंक्शनचा स्टँडर्ड कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा तो सुद्धा तुम्हाला लर्न करायचा आहे. काही अवघड लर्न तुम्ही नाही पण केला स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जरी तुमचे लर्न असतील तरी सुद्धा तुम्हाला हे फाइंड आउट करता येतील, याच्यामध्ये काही अवघड नाही. तर बघा आता आपण सुरुवात करूया तुमच्या एक्सरसाइज 1.1 ला. ओके, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप कमी तुमचे क्वेश्चन घेणार आहोत. ओके, का कमी क्वेश्चन घेणार आहोत तर गडबड व्हायला नको, घाई व्हायला नको म्हणून. तर बघा पहिला तुम्हाला क्वेश्चन दिला आहे एक्सरसाइज 1.1 ला आपण सुरुवात करूया. एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन दिलाय तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तो पेपर मध्ये असं लिहिलं तरी सुद्धा चालतं, पूर्ण लिहायची काही गरज नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याच्यामध्ये काही एवढं अवघड नाही, अतिशय सोपं आहे. बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलाय त्यांनी y इज इक्वल टू पहिला म्हणताय त्यातलं पहिलं जे दिलंय ते बघा काय दिलंय x क्यूब minus 2x minus 1. ओके, मग याला तुम्हाला डिफरन्शिएट करायचंय, मग काय करणार याला म्हणणार y is equals to x cube minus 2x minus 1. पुढे म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग असं म्हटलं तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x तर काय ह्या y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा y ला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x म्हणून काय आहे तुमचा dy by dx is equal to याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल d by dx of x cube minus 2x minus 1. बघा कंपोजिट फंक्शन दिलं तुम्हाला, हे काय आहे तुमचं कंपोजिट फंक्शन आहे. मग काय होईल अतिशय सोपं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा असेल तर कशा प्रकारे एक मिनिट क्वेश्चन चुकलाय. आपण क्वेश्चन मध्ये काहीतरी करतो की क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला रेस टू 5. काय दिलाय रेस टू 5 दिलाय. बघा ओके, मग आता याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर कसं आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय ही पूर्ण टर्म तुमची x आहे. काय ही पूर्ण टर्म तुमची x आहे म्हणजे x raised to 5 दिला. मग x raised to 5 जर दिला असेल तर काय येते याचा डेरिव्हेटिव्ह 5 म्हणजे हा ही टर्म इकडे बघा x raised to n चा फॉर्म्युला काय तुमचा मी परत एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला फॉर्म्युला लर्न नसतील तर n x raised to n minus 1. मग n काय येते 5 काय तुमचा तो 5 इनटू x ची टर्म काय तुमची ही पूर्ण टर्म x आहे x raised to 3 minus 2x minus 1. ओके, raised to काय n minus 1 म्हणजे 5 minus 1. ओके, परंतु हे फक्त x होतं का नाही, एकच फंक्शन होतं का नाही, हे कंपोजिट फंक्शन म्हणून इनटू d by dx of पूर्ण टर्म हा पूर्ण टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह काय x cube minus 2x minus 1 चं डेरिव्हेटिव्ह. मग काय ना 5 into
एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5 मायनस 1 काय झालं तुमचा 4 इनटू याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं बघा याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचं हा तुमचा दिला x क्यूब मायनस 2x मायनस 1 ओके x क्यूब चं डेरिव्हेटिव्ह तुमचं होणार आहे 3x² ओके मायनस या 2x चं डेरिव्हेटिव्ह होणार आहे 2 आणि मायनस 1 चं डेरिव्हेटिव्ह होणार तुमचं मायनस 0 ओके म्हणजे काय आला बघा याला लिहिण्यात येईल 5 3x² मायनस 2 into second bracket x cube minus 2x minus 1 bracket raised to 4 हा झाला तुमचा dy by dx बघा मी तुम्हाला दोन मेथड सांगितलं ओके मी तुम्हाला काय सांगितलं त्या दोन मेथड कालच्या दिवशी सांगितलं त्या दोन्ही मेथडने आपण याला सॉल्व करूया मग हे जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल दोन मेथडने तर कसं करता येईल ते तुम्ही सॉल्व करायचं आहे बघा काहीच नाही याच्यात काय करतो आपण जो मधलं फंक्शन आहे तुमचं ओके मधलं जे फंक्शन आहे त्याला आपण एक तुमचा फंक्शन मानू असतो u v किंवा तुम्ही मानू शकता x ओके त्या पद्धतीने आपण हे सोडवत असतो तर बघा हे पहिलं झालंय माझ्या मते ते जी आपण मेथड बघितली दुसरी त्याच्यापेक्षा ही मेथड अतिशय सोपी फक्त काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं विचलित व्हायचं नाहीये की आता आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मग आता परत याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार आहे बरोबर आहे या मधल्या टर्मचं हे असं व्यवस्थित तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे सोपं जाणार आहे बघा पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला ओके हा लिहून घ्या याच्यानंतर आपण पुढचा सोडूया पुढचा थोडा मोठा क्वेश्चन बघा सेकंड दिले तुम्हाला सेकंड म्हटलं आहे 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 ओके अशा प्रकारे तुम्हाला एक फंक्शन दिले आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं मग आता इथे रेज टू फ्रॅक्शन आले मग घाबरून जायची काही गरज नाही हे पण अतिशय सोपं तुमचं आहे बघा काय करायचं आहे सर्वात अगोदर आन्सर मध्ये y इज इक्वल टू पूर्ण टर्म तुमची 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 okay और 3x raised to 4/3 minus 5 ब्रॅकेट raised to 5/2 याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणून म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x मग याला डिफरन्शिएट करायचं मग काय म्हणा y चं डिफरन्शिएशन dy by dx is equal to ह्या पूर्ण टर्मचं डिफरन्शिएशन घ्यायचं म्हणून d by dx of 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 बघा लिहिताना जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित जर लिहिलं तर तुमचं सुरुवातीला त्या पेपर चेकरवरती इम्प्रेशन पडणार आहे याच्यामुळे पुढचं बाकीचं जास्त तुमचं परत चेक करणार नाही त्यामुळे हे थोडंसं व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं सुरुवातीला चेक जर व्यवस्थित लिहिलं तर काही अडचण येत नाही बघा याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला करायचं ही पूर्ण टर्म तुमची x आहे हा तुमचा x raised to n म्हणजे काय होईल x raised to n minus 1 ओके म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह हा 5/2 into ही पूर्ण टर्म तुमची 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to काय होणार आहे 5/2 minus 1 कारण n minus 1 करतो आपण आणि into d by dx ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह हा पूर्ण टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ओके हे पूर्ण टर्म काय तुमची 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 ओके आता पुढे बघा हा तुमचा 5/2 ऍड इज ओके हे पण ब्रॅकेट तुमचा आहे 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to काय होणार तुमचा 5/2 minus 1 ओके काय म्हणजे 5/2 minus 1 म्हणजे काय होतो बघा 5/2 minus 1 ला लिहू शकतो मी 2/2 दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मी मल्टिप्लाय केलेला आहे मग काय होणार 5 - 2 3/2 काय होणार 3/2 into 3/2 into d by dx of 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 ओके आन्सर येईल मग काय हा 2 येईल तुमचा ऍज इट इज बघा याला परत एक स्टेप आपण तुमच्यासाठी लिहितो ओके याला लिहू शकतो
2 या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. एक स्टेप मी वाढवतो तुमच्यासाठी. हा 2 कॉन्स्टंट आहे 2 into d by dx of x raised to 3 by 2 minus हा 3 कॉन्स्टंट आहे 3 into d by dx of x raised to 4 by 3 आणि minus d by dx of 5. ओके, एक स्टेप मी मुद्दाम तुमच्यासाठी वाढवलेली आहे. अशी याची काही गरज नव्हती तरी पण मी लिहितोय 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2. याच्यात काही चेंजेस होणार नाही. आता इकडे होती बघा हा 2 into x raised to 3 by 2 म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला n into x raised to n minus 1 म्हणजे काय तो n काय त्याचा 3 by 2 म्हणून याला मी into 3 by 2 ओके x raised to 3 by 2 minus 1 ओके आला तुमचा बघा व्यवस्थित into 3 by 2 x raised to 3 by 2 minus 1 minus इकडे पण तसंच हा तुमचा 3 as it is into x raised to 4 by 2 चा डेरिव्हेटिव्ह 4 by 3 x raised to 4 by 3 minus 1 minus याचा कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 ओके देन आता आला तुमचा 5 by 2 into 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 bracket raised to 3 by 2 bracket raised to 3 by 2 into हा 2 तुमचा कॅन्सल झाला राहिला काय 3x आता हा 3 by 2 minus 1 आहे म्हणजे काय झालं जर बेस चेंज करायचा म्हटलं तर हा 3 by 2 minus 2 by 2 3 minus 2 1 ओके सिंपल 3 by 2 म्हणजे काय होतं दीड 3 चा अर्धा दीड म्हणून एक गेला की होतो अर्धा बाय 2 1 हा या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं ओके हा तुमचा 3x raised to 1 हा ओके मायनस 1 हा मायनस इथे दिलाय 3 हा 3 तुमचा कॅन्सल झाला राहिला काय 4 x raised to परत हा तुमचा 4 by 3 minus 1 ओके 4 by 3 minus 1 परत बेस चेंज करायचे काय होईल 4 by 3 minus 3 by 3 4 minus 3 1 upon 3 आला तुमचा 1 by 3 ओके अशा पद्धतीने हे तुमचं आलेलं आहे ओके अतिशय सोपं आहे एक वेळ आन्सर चेक करूया आपण आन्सर एक वेळ चेक करूया काय आलं 5 by 2 ओके 2x raised to 3 by 2 minus 3 raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2 ओके आता तुमच्या बुक मध्ये आन्सर देताना असं दिले बघा इथे लिहितो तुमच्या बुक मध्ये जे आन्सर दिले ते असं दिले बघा ह्या आन्सर तुम्ही लिहू शकता 5 by 2 ही जी टर्म आहे आपण सुरुवातीला घेतली आणि 5 by 2 3x raised to 1 half 3x raised to दिला 1 half minus 4x raised to 1 by 3 into सेकंड ब्रॅकेट मध्ये हा तुमचा काय दिला 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2 ओके तुम्ही हे पण आन्सर लिहू शकता dy by dx ओके हे आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालणार किंवा मग तुमच्या बुक मध्ये अशा पद्धतीने दिले आहे बघा तुमच्या बुक मध्ये थोडंसं वेगळं दिलंय काय दिलंय हा जो तुम्हाला दिलाय 3x raised to 1 half ओके x raised to 1 half काय होतं तुमचा x raised to 1 half म्हणजे अंडर रूट ऑफ x raised to 1 half म्हणजे काय होतं अंडर रूट ऑफ x मग हा ऍज इट इज काय येतो 3 अंडर रूट ऑफ x तुमच्या बुक मध्ये लिहिताना असं दिलंय बाकी काही त्याच्यामध्ये वेगळं नाही dy by dx 5 by 2 ह्या 3x ह्या 3 ला असं लिहिलं x raised to 1 half ला लिहिलं अंडर रूट ऑफ x मायनस 4 ला असं लिहिलं पुढे दिलाय तुम्हाला x raised to 1 by 3 मग x raised to 1 by 3 म्हणजे काय पॉवर इंडेक्स आपलं झालंय 7व्या आठवड्यामध्ये x raised to 1 by 3 म्हणजे काय होईल तुमचा हा क्यूब रूट ऑफ x म्हणून हा 4 into क्यूब रूट ऑफ x आणि पुढचं जे आहे 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2 as it is बघा या दोघांपैकी तुम्ही
कोणतेही एक आन्सर लिहिलं तरी तुम्हाला आन्सर करेक्ट मिळणार आहे. असं काही नाही की हे लिहिलं म्हणजे मार्क मिळणार नाही किंवा हे लिहिलं म्हणजे मार्क मिळणार नाही. दोघांपैकी कोणतेही आन्सर तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहे. ओके, अशा प्रकारे हा तुमचा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. ओके, बघा मी कालचा जो व्हिडिओ होता तुमचा पेपरवरती तुम्हाला सॉल्व्ह करून दिला होता. ओके, आजचा बोर्डवर काय करतोय तर पेपरवरती सॉल्व्ह करायला जागा मिळाली नसती किंवा एकाच स्क्रीन मध्ये तो पूर्ण पेपर तुमचा आला नसता. त्याच्यामुळे मला ह्या पद्धतीने ते सॉल्व्ह करायला लागत आहे. ओके, आता बघूया आपण आपला पुढचा म्हणजे तिसरा क्वेश्चन. तो पण अतिशय सोपा आहे, काही अवघड नाही. थोडा मोठा जरी असला तरी पण सोपे हे क्वेश्चन्स आपले आहेत. बघा, क्वेश्चन तुम्हाला लेंथी वाटत असेल किंवा डिफरन्शिएशन तुम्हाला सर्वांना घाबरवलेलं आलं. डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह म्हणजे खूप अवघड असतं, खूप अवघड पार्ट आहे मॅथमॅटिक्स मधला. उलट सर्वात सोपा पार्ट तुमचा मॅथमॅटिक्स मधला आहे. लिमिटेड तुमचे क्वेश्चन लिमिटेड तुमचे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे आणि तेच फॉर्म्युले वापरून आपण हे सगळं सॉल्व्ह करत असतो. ओके, तर बघा आता पुढचा क्वेश्चन आपला आहे. पुढचा आहे थर्ड नंबर. तो दिलाय तुम्हाला बघा, थर्ड नंबर दिलाय. अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. ओके, या पद्धतीने तुम्हाला दिलाय. बघा काय करा, y इज इक्वल्स टू काय दिले तुम्हाला अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. तुम्ही याला दोन्ही पद्धतीने सोडवू शकता. बघा, जे मी तुम्हाला सांगितलं सेकंड टी होती त्याच्यात टी किंवा यू आपण कन्सिडर करायचं सपोज. ओके, त्या पद्धतीने पण तुम्ही याला सोडवू शकता किंवा आपण जी पद्धतीने सोडवतोय, आपण ज्या पद्धतीने सोडवतोय त्या पद्धतीने पण तुम्ही याला सोडवू शकता. मग याला म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, मला आवडणारी तुम्हाला सोपं वाटणारी पद्धत ही आहे. तुमच्या बुकमध्ये दोन मेथड दिले, दोघांपैकी कोणती एक मेथड वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु त्या मेथडमध्ये कन्फ्युजन जास्त होतं, सोपी असली तरी सुद्धा. ओके, आणि लिहायला खूप जास्त लागतं. याच्यात सोपं आहे. मग याला जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं मी तर काय हा dy बाय dx इज इक्वल्स d बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. ओके, ह्याच मेथडने दोन करू शकतो आपण. बघा, आता हा जो तुमचा दिला अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7 ह्या पूर्ण टर्मला, ही जी पूर्ण टर्म आहे ह्या पूर्ण टर्मला मी असं लिहू शकतो की x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7 रेज टू 1 हा. ओके, म्हणजे याच्यासाठी मी फॉर्म्युला वापरू शकतो अंडर रूट ऑफ x चा. कोणता बघा, d बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ x चा फॉर्म्युला वापरू शकतो आणि याच्यासाठी वापरू शकतो मी d बाय dx ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला. दोन्ही जरी तुम्ही फॉर्म्युले वापरून सोडवले तरी सुद्धा तुमचा आन्सर जे येणार आहे तेच येणार आहे. बघा, मग अंडर रूट x चा जो फॉर्म्युला आहे आपला तो आहे, बघा हा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपला 1/2 अंडर रूट ऑफ x. आणि कंपोजिट फंक्शन असल्यामुळे, हे कंपोजिट फंक्शन असल्यामुळे काय करायला लागेल इनटू f डॅश ऑफ x म्हणजे काय d बाय dx किंवा म्हणूया f डॅश ऑफ x. ओके, f डॅश ऑफ x हा फॉर्म्युला इथे वापरायला लागणार आहे. ओके, ह्या फॉर्म्युला आपण सोडवलंय पहिले एक्झाम्पल x रेज टू n चे. मग आता आपण सोडवूया त्या फॉर्म्युल्यानुसार. तर बघा, अतिशय सोपं आहे, काहीही अवघड नाही. तर चला सुरुवात करूया. मग काय d बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे अंडर रूट ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय 1/2 अंडर रूट ऑफ x. मग काय 1/2 अंडर रूट ऑफ x. x ची व्हॅल्यू काय तुमची x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. ओके, हे आलं इनटू f डॅश ऑफ x म्हणून काय d बाय dx ऑफ f डॅश ऑफ x सांगितलं म्हणजे फक्त हा x आतला अंडर रूटचं काही घेणं देणं नाही आता. काही x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. ओके, आता हा ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह केला म्हणून 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. ओके, इनटू मग यांचा डेरिव्हेटिव्ह काय, मग परत फोड करून लिहितो तुम्हाला समजलं आहे d बाय dx ऑफ x स्क्वेअर मायनस d बाय dx ऑफ 4x
प्लस डी बाय dx ऑफ 7. ओके, मग असं असेल तर काय हा तुमचा आहे 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7. ओके, इनटू d बाय dx ऑफ x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, मायनस d बाय याला ब्रॅकेट करतो कंटिन्यू मारतो काय 2x मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचं 4 इथे आलेला आहे आणि प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 इथे लिहून देतो वाटतं 0 समजण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू मारायला लागतो. ओके, याला लिहिताना मी बघा मल्टिप्लिकेशन याला इकडे लिहू शकतो म्हणजे असं लिहू शकतो 2x 4 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x 7. ओके, म्हणजे याला मी लिहू शकतो. आता याच्यातून 2 जर कॉमन काढला बघा 2x 4 आहे त्याच्यातून 2 जर मी कॉमन काढला तर काय होतं 2 कॉमन काढल्यामुळे इथे राहील x मायनस 2 आणि अपॉन इथे आहे 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x 7. ओके, म्हणजे काय होणार 2 2 कॅन्सल होईल राहील काय x मायनस 2 अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4x 7. ओके, अशा प्रकारे हा नंबर क्वेश्चन येणार आहे. x स्क्वेअर मायनस 4x 7 चेक करूया. ओके, बघा क्वेश्चन लिहिताना माझ्याकडून गडबड झाली तरी पण काही हरकत नाही. बघा क्वेश्चन तुम्हाला दिलाय बुक मध्ये अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 काय दिलाय अंडर रूट ऑफ 4x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 तुम्हाला तुमच्या बुक मध्ये दिलाय. मी लिहिताना काय दिला x स्क्वेअर मायनस 4x 7 इकडचा मायनस इकडे झालेला आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही हा लिहिला झाला किंवा तुम्हाला जर करेक्शन करायचे असेल याच्यामध्ये तर काय बघा हा x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इथे हा प्लस 4x मायनस 7 मग काय होईल इथे प्लस इथे मायनस इथे तुमचा प्लस इथे मायनस इथे प्लस इथे मायनस. ओके, म्हणजे इथे प्लस इथे मायनस इथे तुमचा प्लस इथे होईल तुमचा मायनस म्हणजे इथे होईल प्लस आणि इथे होईल मायनस प्लस मायनस इथे 2x 4 येईल आता. ओके, इथे हा प्लस आणि इथे मायनस इथे होईल x 2. ओके, इथे हा प्लस 4 मायनस 7 इथे प्लस 4 मायनस 7 हा नंतर dy बाय dx. ओके, म्हणजे अगोदर आपण क्वेश्चन वेगळं सोडवलं साइड मध्ये इथे मायनस झाला इथे प्लस झाला होता. ओके, अशा प्रकारे काही याच्यामध्ये अवघड नाही. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3. ओके, चला आता आपण सोडूया क्वेश्चन नंबर 4. ओके, हा एक क्वेश्चन आपण घेऊया आणि इथे थांबूया. बघा क्वेश्चन 4 जो तुम्हाला दिला आहे तो आहे आता याच्यात परत तुम्हाला दोन फंक्शन दिले बघा काय दिले 4 मध्ये तुम्हाला अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 चेक करून घेऊया परत काही गडबड व्हायला नको मागच्या एक्झाम्पल साठी. मग काय y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, हे तुम्हाला फंक्शन दिले म्हणजे काय दिले f ऑफ g ऑफ x असं फंक्शन दिले तुम्हाला. ओके, मग काही अडचण नाहीये कसंही फंक्शन असू द्या तुमचं कंपोजिट फंक्शन आहे त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग काही याच्यामध्ये अवघड नाही. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x दोन्ही पद्धतीने सोडवू शकता पण जी सोपी पद्धत आहे आपण त्याच पद्धतीने सोडूया. दोन्ही पद्धतीने मी जर तुम्हाला आता सोडून दिलं तुमचं कन्फ्युजन येईल हे नेमकं आता काय चाललंय दुसऱ्या क्वेश्चन मध्ये नेमकं काय चाललंय त्याच्यामुळे आपण एकच पद्धत फॉलो करत आहोत. मग y चे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, याचे डेरिव्हेटिव्ह काय येईल dy बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. काही याच्यामध्ये अवघड नाही. बघा अंडर रूट ऑफ x चा फॉर्म्युला काय 1/2 अंडर रूट ऑफ x. मग सरळ लिहून टाका काय याचं डेरिव्हेटिव्ह जर काढायचं म्हटलं तर काय 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, हे याचं डेरिव्हेटिव्ह झालं. आपण परत काय करत असतो आतला जो x आहे
ओके, आतला जो एक्स त्याचे डेरिव्हेटिव्ह घेत असतो म्हणून काय होईल इनटू डी बाय dx ऑफ इनटू dx ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, ह्या आतल्या स्क्वेअर रूट मध्ये जी व्हॅल्यू त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. ओके, मग पुढे काय 1/2. आता याला हातच लावायचं नाही, ऍज इट इज तुमचं येणार आहे x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. हे तुमचं प्रत्येक वेळेस ऍज इट इज येणार आहे इनटू याचं डेरिव्हेटिव्ह काय बघा, अतिशय सोपं आहे. याचं डेरिव्हेटिव्ह तुमचं d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 1 सॉरी अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, थोडं मोठं लेंदी लिहितो याला तुम्हाला समजण्यासाठी प्रत्येक स्टेप मी एक्सप्लेन करतोय. एका स्टेप मध्ये फक्त एकच कॅल्क्युलेशन किंवा एकच बदल मी करत आहे. हा तुमचा 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, इनटू d बाय dx ऑफ x स्क्वेअर. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा 2x प्लस d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 1. परत अंडर रूट आला म्हणजे काय होतो 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, हा आला, परंतु इनटू काय करायला लागेल याचा मग d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, d by dx of x square plus 1. काय केलं आपण याचा डेरिव्हेटिव्ह 2x आला, याला विसरून जा. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x d by dx of अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इनटू परत ह्या x ची व्हॅल्यू आपण काय घेतो डेरिव्हेटिव्ह त्याचं सॉरी डेरिव्हेटिव्ह आपण त्याचं घेत असतो. मग पुढे बघा आता काय इकडे लिहितो ही व्हॅल्यू तुमची ऍज इट इज म्हणजे काय लिहितो तो dy by dx is equals to 1/2 under root of 1/2 under root of x square plus under root of x square plus 1. ओके, इनटू हा होईल तुमचा 2x, हा तुमचा ऍज इट इज 2x. ओके, प्लस इथे होईल हा 1/2 under root of x square plus 1 इनटू याचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर प्लस 1 चा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 2x x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 2x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, म्हणजे काय आला तुम्हाला 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इनटू काय होईल 2x प्लस 2x अपॉन 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, आता जर यांचे एडिशन तुम्हाला करायचे असेल या दोघांची पूर्ण टर्मनी याला मल्टिप्लाय करायचं, या दोघांची जर तुम्हाला एडिशन करायची असेल तर काय करायला लागेल तुम्हाला बेस सेम करायला लागेल. बघूया आपण आन्सर नेमकं काय कुठपर्यंत त्याला घेऊन जायचं ते आपण बघूया. ओके, बघा हा 2 आणि हा 2 तुमचा काय होईल कॅन्सल होईल. हा 2 आणि 2 झाला तुमचा कॅन्सल. मग हे काय इकडे 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 सॉरी x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, इनटू हा तुमचा 2x प्लस x अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल या दोघांची तर काय करायला लागेल बेस सेम करायला लागेल. बेस सेम करायला लागेल म्हणजे हा 2x इनटू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 ओके प्लस x आणि दोघांचा बेस सेम केल्यामुळे आपण हा तुमचा अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. काय केलं लक्षात घ्या, समजत नसेल तर अजून एक स्टेप वाढवूया, काही अडचण नाही आपल्याला. हा होईल तुमचा अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 आणि इकडे प्लस x अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, एक स्टेप एक्स्ट्रा लिहिण्याने काही मिळत नाही, तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. ओके, बेस सेम झाला म्हणजे त्यांची आपण ऍडिशन करू शकतो. म्हणजे काय हा 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, आता इनटू हा पूर्ण ब्रॅकेट ऍडिशन केली तर काय होईल बघा 2x
अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 आणि तो तुम्हाला काय दिलाय प्लस x दिलेला आहे. ओके, हा तुमचा प्लस x म्हणजे काय तो लिहिल्या काय जाईल 2x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 नाही तर करणार 2x प्लस x 3x करू नका कारण हा पूर्ण टर्म वेगळी आणि ही वेगळी आहे. ओके, प्लस x अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, हे मल्टिप्लाय करतोय. आता बघा याच्यातून ह्या टर्म मध्ये 2x आहे, इथे x कॉमन निघू शकतो, इथे 2x आणि x आहे, x कॉमन जर आपण काढला हे ऍज इट इज 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इनटू काय होईल बघा x जर कॉमन काढला तर इथे राहील तुमचा 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 काय आला 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, अशा प्रकारे हे तुमचं आन्सर येईल. आणि याला लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, आता जर हे आलं तर याला पूर्ण आपण लिहू शकतो मल्टिप्लिकेशन आहे. ओके, या दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन म्हणून याला लिहू शकतो आपण dy बाय dx इज इक्वल्स टू ही पूर्ण टर्म तुमची इकडे म्हणजे x इनटू 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1. ओके, अपॉन मध्ये काय येणार 2 इनटू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इनटू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. चेक करूया x 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इनटू 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस तुमच्या इथे काय केलं फक्त लिहिताना हा x स्क्वेअर प्लस 1 इकडे लिहिला आणि हा x स्क्वेअर प्लस 1 त्या बाजूला लिहिलेला आहे. ओके, अशा प्रकारे हे तुमचे 4 क्वेश्चन आपण आज सॉल्व्ह केलेले आहेत. आपण अजून जास्त क्वेश्चन घेऊ शकतो परंतु तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. हे 4 क्वेश्चन तुम्हाला कळाले की नाही कळाले ते महत्त्वाचे आहेत. आणि आता डेरिव्हेटिव्ह सुरू झाला, तुमचा फीडबॅक मला लवकरात लवकर देत चला. जर कळालं नसेल तर पटकन घ्यायला, नाही तुम्ही आठवडाभराची वाट पाहता की सर लाईव्ह सेशन घेणार डाऊट सेशन तेव्हा आपण सांगू. कळालं नसेल तर सरळ फोन करा, व्हॉट्सअपवर मेसेज करण्यापेक्षा सरळ जर तुम्ही फोन मला केला तर तुमचे डाऊट लगेच क्लिअर होतील. म्हणजे मी तात्काळ तुम्हाला तिथे फोनवरती सांगू शकतो किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बनवून पाठवू शकतो. अशा प्रकारे आपण पहिल्या मेथड मी क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह केले. ही मेथड सर्वात सोपी आहे, लेंथी नसली तरी पण सोपी. कन्फ्युजन याच्यात होत नाही. जर तुम्ही टाळलं कन्फ्युजन तर होणार नाही. तुमच्या लक्षात पाहिजे की आता इथे आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय, मग याचं घेतलं, मग परत याचं घेतलं, मग परत याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय घेतलं आपण याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 आणि परत मग हे x स्क्वेअर प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. ओके, तरच तुम्हाला हे कळणार आहे, नाहीतर जमणार नाही. अतिशय सोपा आहे, सोपा टॉपिक आहे. फक्त फॉर्म्युला तुमच्या लक्षात असले पाहिजे. ओके, मोजके फॉर्म्युले प्रत्येक वेळेस तुमचे यूज होत असतात. तर अशा प्रकारे आपला एक्सरसाइज 1.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चनचे फक्त आपण इथे 4च क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह केलेले आहेत. 5th आणि 6th क्वेश्चन तुमचा मोठा आहे, त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ जे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला प्रॉब्लेम वेळ लागला तेवढाच वेळ फक्त तुम्हाला 5वा क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागणार आहे आणि तेवढाच परत 6वा क्वेश्चन आणि जवळपास अर्धा तास म्हणजे सॉल्व्ह करायला वेळ नाही लागत, तुम्हाला एक्सप्लेनेशनला वेळ लागणार आहे. मी जे तुम्हाला एक्सप्लेन करून देईल त्याला तेवढा वेळ लागणार आहे कारण त्याच्यात तेवढ्या स्टेप आहेत. ओके, तर ठीक आहे, चला अभ्यास करत राहा. आणि तुम्हाला सांगितले डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत. स्टँडर्ड फंक्शनचे आणि स्टँडर्ड कंपोजिट फंक्शनचे सुद्धा. स्टँडर्ड फंक्शनचे पाठ झाले तरी सुद्धा तुमचे स्टँडर्ड कंपोजिट फंक्शनचे पाठ होतील. काही एवढा अवघड त्याच्यामध्ये नाही, किंवा नसेल तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेले आहे. ओके, एका फॉर्म्युला तुमचे पूर्ण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहतात, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. ठीक आहे, चला तर मग ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो.